मोपाडा आळी आंबिवली येथील रुपेश जाधव यांच्या राहत्या घराजवळ गवतात साप असल्याचं निष्पन्न झाल्यानं रुपेश यांनी सर्पमित्र अक्षय अरुण गायकवाड यांना त्याची माहिती दिली। त्वरित सर्पमित्र अक्षय गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत साप गवतामध्ये असल्यानं चाचपणी केल्यानंतर हा मांडूळ जातीचा बिनविषारी दुर्मिळ साप असल्याचं समजलं। त्याला दुतोंड्या असंही म्हटलं जातं। या सापाबाबत बऱ्याच अंधश्रद्धा असल्यानं त्याची तस्करी केली जाते। वन अधिकारी यांच्या समवेत या अतिशय दुर्मिळ होत चाललेल्या मांडूळ प्रजातीच्या सापाला जंगलात सोडून जीवदान देण्यात आलं। उरण JNPA बंदर नवी मुंबई पनवेल महामार्गावर नव्यानेच बांधण्यात आलेल्या करळ रेल्वे क्रॉसिंग येथील उड्डाण पुलाच्या भिंतीला तडा गेलाय। त्यामुळे या पुलाच्या बांधकामाबाबत शंका घ्यायला वाव आहे। भविष्यात अपघात झाल्यास त्याचा फटका प्रवासी वाहनांबरोबर नागरिकांना बसेल। तरी या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींनी पुलाची पाहणी करून संबंधित यंत्रणेला निर्देश द्यावेत अशी मागणी होत आहे। भ्रष्ट कारभारामुळे पुलाची ही हालत असेल तर काम पूर्ण झाल्यावर नव्याने उभारलेले उड्डाण पूल धोकाविरहित ठरतील का, असा प्रश्नही उरण सामाजिक संस्था आणि कार्यकर्ते उपस्थित करतायत। नवी मुंबईच्या नेरुळ पाम बीच मार्गावर भीषण अपघात झालाय। भरधाव कारनं नारळाच्या झाडाला धडक दिल्यानंतर हा अपघात झाला। यामध्ये झाड रस्त्यावर कोसळलं, मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही। या अपघातात कार चालक गंभीर जखमी झाला असून त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। अपघातावेळी कार चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय। न्यायालयानं POP मूर्तींवर बंदी घातली आहे। या बंदीमुळे या व्यवसायाशी निगडीत 1 ते 1.25 कोटी कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे। मूर्तिकारांना विश्वासात न घेता आमच्यावर निर्बंध लादले जात आहेत। सरकारने गणेश मूर्तिकारांच्या बाजूने उभं राहून न्यायालयात भूमिका मांडावी, अन्यथा रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढ्यासाठी आम्ही तयार आहोत, असा इशारा महाराष्ट्र गणेश मूर्तिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अभय म्हात्रे यांनी पेण येथे आयोजित गणेश मूर्तिकारांच्या जाहीर सभेत बोलताना दिला। युवा उद्योजक उमेश गायकवाड यांच्या संकल्पनेतून जीत फिटनेस आणि AJ फिटनेस यांच्या सहकार्यानं खालापूर तालुक्यातील कुंभिवली येथे खासदार श्री शरीरसौष्ठव स्पर्धा संपन्न झाली। मावळ लोकसभा खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आलं। स्पर्धेत एकूण 154 महिला आणि पुरुषांनी भाग घेतला होता। खासदार श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचा मानकरी उदय देवरे तर उपविजेता उद्देश ठाकूर ठरला। मोस्ट इम्प्रूव्हमेंट किताब हनुमान भगत, बेस्ट पोजर गणेश पाटील, मेन फिजिकल किताब बॉबी पाटील यांनी पटकावला, तर वुमेन फिजिकल किताब राधा शिंदे यांनी पटकावला। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा अलिबाग येथे जगद्गुरू नरेंद्र महाराज संप्रदायातर्फे निषेध करण्यात आला। नरेंद्र महाराज यांच्याविषयी एकेरी उल्लेख करत अपमानास्पद वक्तव्य केल्याचा दावा करत त्यांच्या अनुयायांनी अलिबाग येथील जोगळेकर नाक्यावर निदर्शने केली। यावेळी वडेट्टीवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। आंदोलकांनी हातात निषेधाचे फलक घेतले होते। नरेंद्र महाराज यांच्याविषयी वडेट्टीवार यांनी केलेलं वक्तव्य हे हिंदू धर्मातील साधू संतांचा अपमान असून त्यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे, त्यांची जाहीर माफी मागावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली। येत्या महाशिवरात्री निमित्त ONGC कंपनीमार्फत प्रवाशांच्या सोयीसाठी 1000 लाईव्ह जॅकेट्स देण्यात आलेत। 18 डिसेंबर 2024 रोजी नीलकमल बोट गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथे क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन घारापुरी बेटाकडे जात असताना अपघातग्रस्त झाली। या दुर्घटनेत 15 निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला होता। त्यानंतर शासकीय यंत्रणा खडबडून जागी होत प्रवाशांना लाईव्ह जॅकेटची सक्ती करण्यात आली आहे। त्यामुळे ONGC उरण यांनी CSR फंडातून 1000 लाईव्ह जॅकेट्स प्रदान करून जलमार्ग प्रवास अधिक सुरक्षित करण्यास मदत केली आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याबद्दल एकेरी नावाने आक्षेपार्ह वक्तव्य केलं। त्याबद्दल जगद्गुरू स्वामी नरेंद्राचार्य महाराज सेवा भक्तगण यांच्या वतीनं तीव्र निषेध करण्यात आला। वडेट्टीवार यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी देखील करण्यात आली। यावेळी स्वामी नरेंद्राचार्य महाराज संप्रदायाच्या बालभक्त आणि महिला सेवेकऱ्यांकडून विजय वडेट्टीवार यांच्या प्रतिमेला चपलांचे हार घालून जोडे मारो आंदोलन करण्यात आले। संपूर्ण राज्यभरात या संदर्भात मोठ्या संख्येनं तीव्र निषेध करण्यात येतोय। महाशिवरात्री यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसंदर्भात सागरी मोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली घारापुरी येथील भारतीय पुरातत्व विभागाचे कार्यालयात बैठक घेण्यात आली। या बैठकीला घारापुरी ग्रामपंचायतच्या सरपंच मीना भोईर, उपसरपंच बळीराम ठाकूर, सदस्य सचिन लाड, सदस्य अरुणा गरज, भारती पंचाळ, नीता ठाकूर, भारतीय पुरातत्व विभाग अधिकारी, एलिफंटा गेटवे जलवाहतूक संस्थेचे पदाधिकारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी मोहन करंदुले, सिक्युरिटी प्रतिनिधी, पोलीस कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते। रोहा नगरपालिका चौकात विजय वडेट्टीवार यांच्या नरेंद्र महाराजांच्या बाबत वक्तव्याचा निषेध करण्यात आला। यावेळी घोषणाबाजी देखील करण्यात आली। माफी मागा, अन्यथा मोठ्या संख्येने भक्तगण एकत्र येऊन जनआक्रोश मोर्चा काढू, असा इशारा यावेळी देण्यात आला। निषेध मोर्चा करता नरेंद्र महाराजांचे भक्तगण, महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। जगद्गुरू नरेंद्र महाराज यांचा विजय वडेट्टीवार यांनी एकेरी भाषेत उल्लेख केल्यानं रोहा नगर परिषदेसमोरील चौक येथे नरेंद्र महाराजांचे अनुयायी भक्तगण हे पेटून उठले होते। विजय वडेट्टीवार यांच्या विरुद्ध घोषणाबाजी देत त्यांनी निषेध केला। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो,
रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.